खाकीचा धाक काय असतो हे सांगली पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे। सांगलीतली यात्रा संपल्यानंतर 2000हून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून हुल्लडबाजी करत होते। मध्यरात्री 2च्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना हे तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते। मात्र सांगलीच्या पोलिसांनी टिळक चौकात बिल्डिंग लावली आणि मग काय, आपल्या काठ्यांनी पोलिसांनी या तरुणांचा चांगलाच माज उतरवला। गाड्या अडवून हुल्लडबाजांना चोप दिला। अखेर काही तरुण आपल्या दुचाकी सोडूनही पळून गेले। एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही सध्या साम टीव्हीवरती पाहताय। सांगलीतली संपूर्ण दृश्य आहे। जवळपास 2000 हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला। आपले प्रतिनिधी विजय पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर विजय, नेमकं हे सगळं प्रकरण कसं आहे, काय सविस्तर अपडेट आहे? तालाबाद प्रमाणे चिंचणी मायाका चिंचणीची यात्रा भरते आणि त्या यात्रेसाठी घोडागाडी, बैलगाडी आणि टू व्हीलर ह्या जत्रेसाठी एक जात असतात। चांगलवाडीचेही या ठिकाणी तरुणांचा यामध्ये सहभाग असतो। मात्र यात्रा संपल्यानंतर हे तरुण घोडागाडी यांच्या पाठीमागे टू व्हीलर लावून असे हॉर्न वाजवत या ठिकाणी येत असतात दरवर्षी। आणि यावर्षी हाच प्रकार झाला। त्यावेळी पोलिसांनी मध्यरात्री 2च्या सुमारास या गाड्यांना अडवून या ठिकाणी पोलिसांनी चांगला चोप या ठिकाणी दिला। जे तरुण हुल्लडबाजी करत होते त्यावेळी त्या तरुणांना पोलिसांनी चोप दिलेला आहे आणि काही तरुणांनी या ठिकाणी पळ सुद्धा या ठिकाणी काढलेला आहे। तर यामध्ये किरकोळ काही तरुण जखमी झालेले आहेत। मात्र पोलिसांनी अशा हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना चांगलाच या ठिकाणी चोप दिलेल्याचं पाहावयास मिळत आहे। अच्छा, धन्यवाद विजय अगदी सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीतच आपण पाहतोय राज्यभरातील पोलिस ऍक्शन मोडवरती आलेली आहे। हुल्लडबाजी केल्यास तुम्हाला चांगला चोप देऊ, त्याच ठिकाणी धिंड काढू असं आता पोलीस दाखवताना दिसत आहेत।